मराठी माणसानेच मराठी माणसाची मारली अशी चर्चा आता मुंबईमध्ये निवडणुका झाल्याच्या नंतर समोर येते। आज बऱ्याच लोकांनी गद्दारी देखील केली, पण मी स्वतः आमच्या ज्या वॉर्डच्या श्रीकला पिल्ले मॅडम आहेत हे माझ्या आवडते स्वतः, पण तरी पक्षाच्या भूमिकेसाठी म्हणून मी त्यांच्या विरोधात जाऊन काम केलं। मी बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवत नव्हतो, पण आज हा व्हिडिओ बनवतोय कारण मी निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये होतो। मी माझं वॉर्ड क्रमांक 57 तिथे मी काम करत होतो, माझा वॉर्ड क्रमांक 58 तिथे मी काम करत होतो। 58 मध्ये मनसेला तिकीट मिळालं होतं, 57 मध्ये शिवसेना उभाटाला तिकीट मिळालं होतं। मी दोन्ही ठिकाणी काम करत होतो आणि माझा जो अनुभव आहे आणि निवडणुकीमध्ये निकाल का असा लागला किंवा का कमी सीटा मिळाल्यात ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला बोलायचं आहे तुमच्याशी। बघा, ह्यात चूक ना मनसे पदाधिकाऱ्यांची पण आहे, शिवसेना पदाधिकाऱ्यांची पण आहे, ह्यात राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब दोघांची चूक आहे, निवडणूक आयोगाची चूक आहे, भाजपची चूक आहे, सगळ्याच लोकांची चूक आहे। मी एक एक करून तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे। व्हिडिओ कदाचित मोठा होईल, पण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि मी माझ्या खास करून 57 वॉर्ड क्रमांकामध्ये आणि 58 वॉर्ड क्रमांकामध्ये काय गोष्टी घडल्यात किंवा काय ते खरं रिझल्ट आहे का, इतर सगळ्या गोष्टीविषयी मी तुमच्याशी पुढे बोलणार आहे। पण सध्या मला महाराष्ट्राचं बोलायचं आहे मित्रांनो, मराठी माणसाबद्दल बोलायचं आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं आहे, शिवसेना आणि मनसे यांचा परफॉर्मन्स कसा होता किंवा ईव्हीएमचा झोल होता का, इतर सगळ्या गोष्टींबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे। सुरुवात करतो, मराठी माणसाने दगा दिलाय का। तर मित्रांनो, आपण हा पण बोलू शकतो आणि नाहीही बोलू शकतो। एक गोष्ट नीट लक्षात घ्या, 3 वर्ग आहेत। एक तर आपण बोलू शकतो यूपी बिहारचा उत्तर भारतीय असेल, गुजराती मारवाडी असेल, हे सगळेजण कोणाला मतदान करतात हे मला असं वाटतं मला सांगायची गरज नाही किंवा तुम्हाला सांगायची गरज नाही। यांच्या डोळ्यासमोर भाजप हाच एक पक्ष आहे आणि ते कमळावर शिक्का मारतात। आता काँग्रेसला मतदान करणारं कोण आहे, तर काँग्रेसला मतदान करणारे बऱ्यापैकी मुस्लिम वर्ग आहे आणि ते काँग्रेसलाच बऱ्यापैकी मतदान करतात। काही प्रमाणामध्ये शिवसेना उभाटाला मतदान करतात, शिवसेनेला करतात। मराठी आपण बघितलं तर मराठी ही संख्या प्रत्येक पक्षाला मतदान करणारी हे आपल्याला मान्य आणि हे मान्य करावंच लागेल। आता याच्यामध्ये आपण असं बोलू शकतो की मुंबईमधून मराठी माणूस कमी होत चाललाय किंवा मुंबईमधून मराठी माणूस संपला, ही गोष्ट साफ चुकीची आहे। मुंबईमधला मराठी माणूस जेव्हा जागा होईल, आत्ता जागा नाही झालं अजून, मी तुम्हाला सांगतो हा जागा होणार तो येणारा आता पुढच्या 5 वर्षांनी, कारण ह्याला माहिती आहे। आता आपण पाहिलं जर का गुजराती मारवाडी असेल, यूपी बिहारचे असेल, ते घाबरून कमळाला मतदान करतात की बाबा त्यांना वाटतं काँग्रेस आलं तर आमचं अस्तित्व हिंदुत्व संपेल, असं त्यांच्या डोक्यात भ्रम आहे। तर बाबा रे मनसे आली तर आमचं प्रांताचं जिणं मुश्किल होऊन जाईल, म्हणून ते कमळाला मतदान करतात। मुस्लिम लोकांचं हेच आहे की भाजपला मतदान करण्याचं न करण्याचं कारण तेच आहे की बाबा रे जर का हे लोक आले निवडून तर आमचं जिणं मुश्किल होईल। हे परप्रांतीय लोक असतील, मुस्लिम वर्ग असेल, ह्यांच्या डोक्यात फिट झालेले आहे ते, आणि त्याच्यामुळे ह्यांचे मतदार ते फिक्स आहेत। मराठी माणसाला काय वाटतं माहिती आहे की आमचं कोणच नाही, आमची मुंबई आमचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाला मतदान केलं तरी कोणी आमचं वाकडं करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मराठी माणूस वाटला गेला आहे। बघा, ज्या दिवशी मराठी माणसावर परिस्थिती येईल ना, ज्या दिवशी त्याला कळेल ना की बाबा रे नाही खरंच या पक्षाकडून मला धोका आहे, काँग्रेसकडून मला धोका आहे, मला भाजपकडून धोका आहे, हे जेव्हा कळेल ना त्याला, सगळा मराठी माणूस प्रत्येकाला मतदान करतोय ना ज्या ज्या पक्षाला, तो एकवटेल आणि मग बहुसंख्य मताने जेव्हा शिवसेना आणि मनसे ही युती जर का कायम पुढे टिकून राहिली तर त्याला मतदान करणार आणि एक हाती सत्ता ही मनसे आणि शिवसेनेच्या भविष्यात येणार। पण आता सध्या काय झालं, मराठी माणूस हा जागा झालेला नाही, मराठी माणूस हा वाटला गेलेला आहे, कारण त्याला असं वाटतं की बाबा रे महाराष्ट्र मुंबई माझीच आहे आणि हे सगळं राजकारण चालू आहे। कारण हे जे यूपी बिहारच्या लोकांना कळलं आहे, हे जे मुस्लिम लोकांना कळलं आहे की बाबा रे आम्हाला हाच पक्ष फक्त पोसू शकतो, तसं अजून मराठी लोकांना ते कळलेलं नाही की बाबा रे माझा पक्ष हा शिवसेना आणि मनसे ह्याच्याचमुळे आपण महाराष्ट्रात टिकू शकतो, हे त्यांना वाटतच नाही आहे। त्यांना असं वाटतं मी आम्ही या मुंबईमध्ये कसंही टिकू शकतो, आम्ही भाजपला मतदान केलं तरी आम्ही टिकू शकतो, आम्ही काँग्रेसला केलं तरी टिकू शकतो, राष्ट्रवादीला केलं तरी टिकू शकतो, कोणालाही केलं तरी आम्ही या महाराष्ट्रात मुंबईत टिकू शकतो, असं मुंबईकरांना मुंबईच्या मराठी लोकांना वाटते आणि त्याच्यामुळे मराठी मतं ही वाटली जात आहेत। पण राजसाहेबांनी असं सांगितलं, ज्या वेळेला तुमच्या वरवंटा घरावर फिरेल ना तेव्हा तुमची मतं बदलणार आणि त्यावेळेला शिवसेना आणि मनसे हे एकत्र असणार आता याच्या पुढे। आणि राजसाहेबांची आता पोस्ट जर का तुम्ही पाहिले असेल त्याच्यावरून त्यांनी काय व्यक्त केले, आम्ही कायम मराठी माणसासोबत असणार। एक ना एक दिवस मराठी माणसाला जाग येणार, एक ना एक दिवस मराठी माणसाला कळणार, परप्रांतांना कळतंय की आमचा पक्ष फक्त कमळ आहे, आमचा पक्ष मुस्लिम लोकांना कळते काँग्रेस आहे, तसंच मराठी माणसाला एक ना एक दिवस नक्कीच कळणार की आमचा पक्ष हा ठाकरेंचाच आहे। कारण आता जवळजवळ निश्चित झालं शिवसेना आणि भाजपचा महापौर बसणार आहे। यांच्या महापौर काळामध्ये जर का मराठी माणूस संपायला लागला असं चित्र जर का दिसलं 4-5 वर्षात, तर मराठी माणूस हा त्यांच्याकडचा फुटला जाणार आणि त्यांना जाग येणार की बाबा रे नाही आता आम्हाला फक्त आणि फक्त ठाकरेच आहेत। हे जेव्हा त्याला कळणार तेव्हा सगळा मराठी माणूस एकवटणार। आता मी तुम्हाला उदाहरण देतो माझ्याच वॉर्डचं। माझ्या वॉर्डमध्ये जवळजवळ 14,000 मराठी लोक आहेत, 11,000 यूपी बिहारचे परप्रांतीय लोक आहेत, 8,000 मुस्लिम वर्गीय लोक आहेत, बाकी इतर काही असतील। आता ह्याच्यामध्ये 14,000 मराठी लोक आहेत। आता काय सगळेच मतदान करत नाही, त्यातले आपण अर्धे पकडूयात, 7,000 मराठी लोक पकडूयात आपण, जे परप्रांतीय 11,000चे आपण 5,000 4,000 पकडूयात, मुस्लिम जे आहेत ते आपले 8,000 ते 4,000 पकडूयात।
तर बघा मतदान कसं होतं आहे, आमच्या ज्या नगरसेविका निवडून आल्या श्रीकला पिल्ले मॅडम, जे त्यांना मतदान झालं आहे 10,196 समथिंग. आता हे जे मतदान झालं त्यांना कोणाचं मतदान झालं आहे आपण जर का पाहिलं तर UP बिहारचे सगळे मतदान जे आहे जे 50% झालेले, आपण 11,000चा अर्ध केलं तर 5,000, हे 5च्या 5,000 मतदान हे श्रीकला पिल्ले मॅडम आमचे जे आहेत भाजपचे नगरसेविका त्यांना झालेलं आहे. आता ते 5,000 मतदान त्यांना UP बिहारचे पडले, त्यांच्या स्वतःचा जो पट्टा आहे साऊथ इंडियन पट्टा आमच्या इथे बऱ्यापैकी आहे, तो त्यांना पडलाय. तो मतदान मराठी जे आहेत ते त्यांना मराठी मतदान पडले, जे भाजपचे मराठी चाहते आहेत त्यांनी मतदान केले. प्लस त्यांचा एक चाहता मोठा एक वर्ग आहे, तो तुम्हाला असं वाटतं जवळजवळ 3-4 हजारच्या घरात आहे, जो त्यांना त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांनी मराठी लोकांनी किंवा इतर सगळ्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि ते 10,196 मतांनी निवडून आले. आता आपण जर का पाहिलं तर काँग्रेसचे म्हणजेच काँग्रेसची मतं काय तर मुस्लिम लोकांची मतं आहे, ती सगळी गौरव राणे यांना गेलेले बऱ्यापैकी अर्धे, काही कारण राष्ट्रवादीचे अजय विचार त्यांना गेलेले आहेत. आणि मराठी मतं जी आहेत ती सगळी मी जसं सांगितलं डिवाईड होतात. ती मराठी मतं अजय विचारे जे राष्ट्रवादीचे त्यांना पण पडले आणि जे काँग्रेसचे आहेत गौरव राणे आमचे त्यांनाही पडलेत. मराठी मतं सगळीकडे वाटली गेली. मला सांगायचं तुम्हाला हे की मराठी माणूस हा प्रत्येक पक्षाला मतदान केले आमच्या वॉर्डमध्ये. तसंच 58मध्ये जर का पाहिलं तर आमच्या मनसेची जागा होती, मनसे शिवसेना युती होती आणि तिथे समोर भाजपचा एक उमेदवार होता ज्याला संदीप पटेल म्हणून, ज्याला भरपूर तिकडे प्रमाणामध्ये परप्रांतीय पट्टा आहे आणि गेल्या 8 वर्षात निवडणुका झाल्या नाहीत, बिल्डिंग्स बनल्यात त्या परिसरामध्ये, तर तिकडे नवीन मतदार जे 3-4 हजार वाढले त्यांचंही मतदान त्यांना झालं किंवा इतर सगळ्या गोष्टींचा फटका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता चर्चा अशी होती आहे त्या वॉर्डामध्ये 58मध्ये की आपलेच मनसेचे काही लोक आहेत ज्यांनी गद्दारी केली आहे आणि त्यांना मतं फिरवली, असंही चर्चा चालू आहे. तर हाच विषय की मी जसं बोललो ना तुम्हाला, मनसे पदाधिकारी यांना पण मी बोलणार आहे की हेच ते मनसे पदाधिकारी आहेत ना, त्यांनी गद्दारी देखील केलेले काय काय ठिकाणी. हे तर मी माझ्या वॉर्डात मी जे बघितलं तुम्हाला सांगतोय, अशा बऱ्याच ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी गद्दारी केलेले. कारण काही गोष्टी असेल XYZ का करे बाबरे हाच पुढे जातोय, आम्हीच का मागे राहतोय, इतर सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे गद्दारी झालेले. भरपूर लोकांनी मतं फिरवली आहेत, लोकांनी दुसऱ्याच उमेदवाराला मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळे ती 58ची सीट येणारी होती आमची, ती मनसेची सीट पडलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी जवळून पाहिलेलं आहे. आमचे वीरेंद्र जाधव म्हणून जे उभे होते 58मध्ये मनसेकडून, त्यांनी स्वतः किती सगळ्या गोष्टी तन मन धन इतर सगळ्या गोष्टी जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी केल्या, पण तरी पण त्यांचा अंतिमतः तो 2,000 मतांनी हरले. आमच्या इथे दिलीप शिंदे म्हणून जे आहेत ते शिवसेनेचे गेले 20 वर्ष झाले नगरसेवक, 15 वर्ष झाले त्यांची, 5 वर्ष त्यांची बायको आणि 15 वर्ष ते नगरसेवक, त्यांचा होल्ड चांगला होता. ते अचानक त्यांनी शिवसेना हे शिंदेंच्या गटात गेले आणि मग तिकडे त्यांची काय मतं आहे ती 57-58 दोन्ही आमच्या इकडच्या परिसरामध्ये फरक पडला. तर मला सांगायचा उद्देश आहे जे काहीतरी गद्दारी झाली, कोणीतरी फोडाफोडी केली आणि इतर या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी माणूस हा वाटला गेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या इथे 57-58मध्ये दिसले आणि तेच मला असं वाटतं सगळ्या मुंबईभर झालं आहे. मराठी माणूस हा वाटला गेला आहे. मराठी माणूस हा एकत्र कधी येणार, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की जेव्हा त्याला कळणार की बाबा रे आमची किंमत कुठलाच पक्ष करत नाही, आमची किंमत फक्त ठाकरेच करतोय, हे जेव्हा त्यांच्या डोक्यात घुसणार. कारण म्हणूनच आज बघितलं तर राज ठाकरे यांची पोस्ट जर का पाहिजे तर ते बोलले की आम्ही कायम मराठी माणसासोबत राहणार. त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा हा कधीच सोडलेला नाही आणि पुढे सोडणार नाही, कारण त्यांना मध्ये यश आज नाही तर उद्या आम्हाला नक्कीच मिळेल आणि या मराठी माणसांना कधी ना कधी कळेल, समजेल की बाबा रे ठाकरेच आमच्या मागे आजपर्यंत खंबीरपणे उभे राहिले अपयशाच्या काळात. पण हे जेव्हा कळेल मराठी माणसाला तेव्हा नक्कीच एकत्र येईल तो आणि त्यासाठी वाट बघावी लागेल. आणि आत्ता आपण जर का पाहिलं तर निवडणुकीच्या काळातच 15 ते 1 दिवस बाकी असेल तेव्हा मनसे आणि शिवसेना यांनी युती केली आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना समजणं किंवा इतर सगळ्या गोष्टी असतात, कार्यकर्त्यांच्या मनाची देवाणघेवाण ही झाली नाही. काही ठिकाणी झाले. आमच्या इकडे वॉर्ड क्रमांक 56मध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये निवडणूक झाली. तिकडे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे लक्ष्मी भाटिया जे आमच्या निवडून आल्या, चांगलं काम काही ठिकाणी चांगल्या वॉर्डात झालेलं पण आहे. पण काही वॉर्डामध्ये एक ठसन काढायची ती इतर सगळ्या गोष्टींमुळे सीट गेलेल्या पण आहेत. काही मनसेच्या सीटा 2 नंबरवर आलेल्या आहेत, ते त्याच्याचमुळे, हे गद्दारीमुळे. आणि दुसरं म्हणजे मतदानाच्या दिवशी आपण पाहिलं तर मार्कर जे शाई लावायची असते ती शाई न लावता परमनंट मार्कर लावला आणि त्या मार्कर पाण्याने पण निघून जात होतं, सॅनिटायझर लावलं तर त्यांनी पण निघून जात होतं. तर ह्या सगळ्यामध्ये दुबार मतदार जे आहेत ते बरेच जण आले होते. आमच्या एक डॉक्टर आहेत आमच्या वॉर्डामधले, ते गेले मतदान करायला आणि नंतर कळलं की बाबा त्यांच्या नावाने कोणीतरी मतदान करून झालेलं आहे. तिकडे आम्ही राडा केला. आमच्या सचिन सोनावणे म्हणून मनसेचे आहेत, त्यांनी चांगला जाब विचारला निवडणूक आयोगाला, पण काय त्याच्यावर काहीच होत नाही आहे. आता आमच्या वीरेंद्र जाधव यांचं जेव्हा मी आतमध्ये काउंटिंगला होतो आम्ही लोक, तिकडे एक मशीन जे आहे त्याचं सील आधीच निघालं होतं. याच्यावर आम्ही आक्षेप घेतला, पण तरी काय त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर मिळालं नाही, टोलाटोलीची उत्तर मिळाली. ह्या सगळ्या गोष्टी घडतात. यात निवडणूक आयोगाची पण चूक आहे. ह्यात काय निवडणूक आयोगाची चूक आहे, हे नवीन सगळ्या गोष्टी आता आणल्या जातात.
आपण बातम्यांमध्ये टी व्हीमध्ये पाहतोय की असं असं घडतंय काय, म्हणजे लोकांना विश्वास बसत नाही आता मतदानावर. या निवडणूक आयोग हे सत्तेसाठी सत्ताधारींसाठी कामं करते असा एक जो संभ्रम तयार होतोय आणि तो जवळजवळ खरा वाटतं. कारण मी जवळून अनुभवलं ह्या गोष्टी की आतमध्ये काउंटिंग करताना सगळ्या मशीने आम्हाला सगळं खोलून दाखवत होती. हा सील आता आम्ही हे काढतोय, हे फोडतोय, हे बघा. आणि एखादी मशीन ती अचानक जर का काय बोलतो त्याला आधीच कोणतरी चाकू मारला असेल, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत असेल तर आमचं चुकलं काय. मग ह्याच मशीनबद्दल असं झालं तर मग आम्हाला संभ्रम डोक्यात निर्माण होतो ना की बाबा रे मग बाकीच्या मशीनबद्दल का नसेल झालं. हे माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना मी तुम्हाला सांगतोय. गद्दारी आलीच, या मशीनचा झोल आलाच, या याद्यांवरचा झोल आलाच. या याद्यांवर पण बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे मी सांगितलं असं की दुसरंच कोणतरी मतदान करून जात होता. दुबार मतदार बऱ्याच ठिकाणी पकडले गेले. हे EVM जे आहे ते काय टॅक्सीमधून घेऊन जात आहेत, काय इतर सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे कशाला कशाची काहीच बोलतात ना, लोकांना संभ्रमात ठेवलं होतं, लोकांना गृहीत धरलं होतं. आज बऱ्याच लोकांनी गद्दारी देखील केली. पण मी स्वतः आमच्या ज्या वॉर्डच्या श्रीकळा पिल्ले मॅडम आहेत, हे माझ्या आवडते स्वतः, मला त्यांचं काम आवडतं, तर सगळ्या गोष्टी आवडतात. पण तरी पक्षाच्या भूमिकेसाठी म्हणून मी त्यांच्या विरोधात जाऊन काम केलं. पण आमच्या काही ठिकाणी हे एकनिष्ठपणा नाही दाखवायचा, आम्हीच मोठे, आम्हालाच का पक्षाने डावललं म्हणून पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं. या सगळ्या गोष्टींचा फटका मग पक्षाला पडलाय. आज जर का आपण तसं पाहिलं तर बाबा रे, हे सत्ता, पैसा, EVM इतर सगळ्या गोष्टींमधून आपण ही जी निवडणूक लढवली, बऱ्यापैकी आपले नगरसेवक निवडून आले. एक नाही बोललं तरी विपक्षाचा 100चा आकडा हे काँग्रेसला पकडून आपण सगळं सांगतोय एक गाठला आपण. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की विरोधामध्ये एक चांगला विरोधी पक्ष देखील आता समोर आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा अन्याय होईल मराठी माणसावर किंवा या जमिनीवर काय तुम्ही जर का कोणाच्या घशात घालणार असाल, तेव्हा हे आपले मनसेचे 6 आणि आपल्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे 66 आहेत 65 आहेत ते सगळे जे नगरसेवक आहेत ते आवाज उठवतील. आणि याच्या मागे आमच्या राजसाहेब आणि उद्धव साहेबांचा आशीर्वाद असेल, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. पण मी तुम्हाला हे 100% सांगतो, मराठी माणूस अजूनही झोपला आहे. जसा UP बिहारचा परप्रांतीय असेल, जसा मुस्लिम वर्ग असेल, ह्याला कळून चुकलं की बाबा आम्हाला हाच पक्ष आमचा आहे. जसं तसं मराठी माणसाला अजून कळलेलं नाही की बाबा रे माझा हाच पक्ष आहे. मराठी माणसाला असं वाटतं माझे सगळेच पक्ष आणि सगळेच माझे आहेत. पण जेव्हा ठोकर बसेल ना, तेव्हा त्यांना ठाकरेच आठवणार आणि ठाकरेच दिसणार. जेव्हा मराठी माणूस जागा होईल, अजून जागा झालाच नाही या निवडणुकीत पण जेव्हा त्याला कळेल या 5 वर्षामध्ये, जेव्हा तो अजून मार खाईल, तेव्हा मनसे त्याला आठवेल, शिवसेना आठवेल आणि त्याच्यानंतर त्याला हळूहळू का होईना त्याच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटेल आणि तेव्हा मतदान नक्कीच ठाकरेंना ते करतील. हा विश्वास मला आहे. आणि या EVMचं वगैरे इतर सगळ्या गोष्टी ते मला वेगळ्या सांगायची गरज नाही. बरेच जण टीका करतायत, बरेच जण या सगळ्या गोष्टी समोर आणतायत, त्याच्यामुळे आपल्याला दिसतं आपण तेवढे मूर्ख नाही आहोत आणि सगळ्या माहिती आहेत गोष्टी. पण मित्रांनो, असं नाही की माझं एक मत तुम्हाला एक सांगायचं की बाबा हा भाजप पक्ष वाईट म्हणून त्यांचे उमेदवार पण काही ठिकाणी वाईट असले पाहिजे, असं नाही आहे. आज आमच्या इथे मी तुम्हाला सांगितलं असं आमचे उमेदवार खूप चांगले आहेत भाजपचे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगत असतो की काही ठिकाणी मनसेचे उमेदवार आहेत, काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, ते असू शकतात वाईट, नाही असं नाही. पण आपण पक्षाची बाजू म्हणून त्यांना पाठिंबा देत असतो. मला असं वाटतं त्या उमेदवारांनी पण समजून घेतलं पाहिजे, आपण पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता त्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. आज मी स्वतः विरोधात जाऊन काम केलं. माझ्या आवडत्या नगरसेविका असून आमच्या श्रीकळा पिल्ले माझ्या प्रत्येक सुखदुःखात, माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असतात आमच्या नगरसेविका, तरीही मी त्यांच्या विरोधात जाऊन ह्या निवडणुकीत काम केलं. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या असतात, या राजकीय गोष्टी असतात, त्याला वैयक्तिकरित्या सिरियसली घेणं तेवढं गरजेचं नसतं. तुम्ही तुमची नाती जपा, इतर सगळ्या गोष्टी जपा, राजकारण पलीकडे जाऊन. बाकी मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं, हा निकाल जो आहे तो लागलाय, तो मला असं वाटतं सगळ्या गोष्टी होतात चांगल्यासाठी होतात. काहीतरी त्याच्यातून घडणार असतं, काहीतरी एक नवीन उद्रेक होणार असतो आणि त्याच्यामुळे तो जो उद्रेक मला असं वाटतं मराठी माणूस एकवटणार आहे. तो कधी तर 2029च्या निवडणुकीत नक्की मराठी माणूस एकवटणार. हा विश्वास मला आहे, राजसाहेबांना, उद्धव साहेबांना, इतर सगळ्या आपल्या मराठी बांधवांना असला पाहिजे. एवढंच सांगेल. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.